नमस्कार। यंदा सरकारने तुरीला हमी भाव 7,500 रुपयाचा जाहीर केला आहे, पण सध्या तुरीची आवक बाजारात खूपच कमी असतानाही एवढा बाजार का पडलेला आहे? जेव्हा तूर बाजारात मोठ्या प्रमाणात येत असते तेव्हा बाजार नक्कीच दरवर्षी पडतो, कारण खुल्या बाजारातील परिस्थिती पाहता हमी भावाने विक्री करावी की काय आता, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे। अशातच बाजार अभ्यासकांनी देशातील यंदा उत्पादन वाढीचा अंदाज हा खूपच कमी आहे आणि यंदा सरकारकडे तुरीचा साठा हा उपलब्ध नाही, यामुळे बाजारभाव पुन्हा वाढू शकतात। विशेष म्हणजे बाजारातील तूर आवक कमी झाल्यानंतर बाजारभाव हमी भावाचा टप्पा पार करणार असे आता बोलले जात आहे। येत्या काही महिन्यातच तूर बाजार 8,000चा टप्पा पार करू शकतो। मार्च महिन्याच्या नंतर दरात सुधारणा होऊन नंतरच्या टप्प्यात मार्केट 9,000 ते 9,500 रुपयाची दरम्यानची पातळी गाठू शकते, असा अंदाज आता शेतकरी अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामुळे तुरीचे बाजारभाव पुन्हा वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।